पान क्रमांक 142 योहानाचं शुभवर्तमान अध्याय 9 वचन 39 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या। तेव्हा येशू म्हणाला, मी न्याय निवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे, ह्यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे। हालेलुया, 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 हालेलुया। पवित्र शास्त्रामधील प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र मुखातून निघालेलं वचन आपणास हे समजावत आहे। पवित्र आत्मा आपल्याला याच्या अगदी प्रकाश झोतामध्ये घेऊन जात आहे। प्रभू येशू म्हणाला की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे। स्वतःमध्ये खूप रहस्याने भरलेलं हे असं एक वचन आहे। पहिल्यांदा वाचताना किंवा मानवीय बुद्धीने वाचताना परमेश्वराचं हे अद्भुत असं वचन मानवीय बुद्धीला समजत नाही, ते सहज उलगडत नाही, ते सहज समजत नाही, ते सहज पटत नाही। त्याचं कारणच असं आहे की बायबल हे मानवीय बुद्धिमत्तेतून किंवा मानवीय कल्पकतेतून लिहिलेलं नव्हे, हे तर थेट देवाच्या सामर्थ्याने लिहिलेलं एक पुस्तक आहे। हे पुस्तक या जगाचं नव्हे, हे पुस्तक स्वर्गाचं आहे। हे पुस्तक परमेश्वराची ओळख करून देतं, हे पुस्तक परमेश्वराच्या जवळ नेऊन ठेवतं, हे पुस्तक परमेश्वराच्या योजना प्रगट करतं। एवढंच नव्हे तर जगाच्या आरंभापासून ते जगाच्या शेवटापर्यंत घडत असलेली किंवा घडणारी प्रत्येक घडामोडी बायबलमध्ये अगदी सविस्तर आणि स्पष्टोक्ती पद्धतीने लिहिलेली आहे। येशू ख्रिस्ताचं संपूर्ण जीवनमान बायबल सांगत आहे। येशू ख्रिस्त येण्या अगोदरचे सर्व भविष्यवाणी बायबलमध्ये नमूद आहे। येशू ख्रिस्त आल्यानंतर परमेश्वराने केलेल्या भविष्यवाणी कशा पूर्ण झाल्या आणि समस्त मनुष्य जातीला तारण कसं प्राप्त आणि उपलब्ध झालं याविषयी हे पुस्तक ग्वाही देतं, हे पुस्तक साक्ष देतं। इतकंच नव्हे तर मरणोत्तर काळानंतर मनुष्याला जे सार्वकालिक जीवनाविषयीची जी शाश्वत प्राप्ती आहे, शाश्वत अभिलाषा आहे, ती मनुष्य आपल्या जीवनामध्ये कशी पूर्ण करून घेऊ शकतो याच्याविषयी अगदी सविस्तर बायबल आपल्याला ओळख करून देतं। होय, हे पुस्तक स्वर्गाचं आहे। हे पुस्तक दिसायला जरी सफेद आणि काळ्या अक्षरामध्ये असलं तरी हे पुस्तक स्वर्गाचं आहे। जे परमेश्वराचं प्रेम आहे, परमेश्वराचे जे सेवक आहेत आजही ते या पुस्तकाला परमेश्वरापासून मनुष्य जातीसाठी असलेल्या प्रेमपत्राविषयी साक्ष देणारं पुस्तक आहे अशी घोषणा करत आहे। आज आपण वचन वाचलं, आज आपण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघालेले शब्द वाचलं। परमेश्वराचे शब्द म्हणत आहेत की ज्यांना दिसतं, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावं आणि ज्यांना दिसतं त्यांनी आंधळं व्हावं। काय बरं असं येशू सांगत आहे? काय बरं याच्या मागची परमेश्वराची योजना आहे की ज्यांना दिसत नाहीये त्यांना दिसायला पाहिजे। आपण बायबल वाचत आहोत, आपण बायबल मधले शब्द वाचत आहोत, घटना वाचत आहोत आणि आपल्याला हे अगदी सविस्तर कळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जन्मापासून आंधळा असलेल्या लोकांना दृष्टी दिली। प्रभू येशू ख्रिस्ताने काही कारणास्तव लोकांची जी दृष्टी गेली होती त्यांना आपल्या स्पर्शाने, आपल्या मुखातील शब्दाने त्यांना दृष्टी दिली। हे आपण वाचत आहोत, हे आपल्या ऐकिवात आहे आणि आपण यावरती विश्वास ठेवतो। आणि आजही येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती मनुष्य रूपामध्ये येऊन 2000 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा येशू ख्रिस्ताच्या नावावरील विश्वासामुळे लोक आपल्या जीवनामध्ये हाच अद्भुत काम अनुभवत आहेत, हेच अद्भुत चमत्कार अनुभवत आहेत, हीच अद्भुत परमेश्वरीय कृती आपल्या जीवनामध्ये अनुभवत आहेत। केवळ अनुभवत नव्हे तर आजही ही लोक देवाची साक्ष देत आहेत। आजही देव जिवंत आहे, कारण येशू म्हणाला, काल, आज आणि युगानुयुग मी सारखाच परमेश्वर आहे। तो कालही काम करत होता, तो आजही काम करतोय आणि युगांपर्यंत तो काम करत आहे। तो कालही दयाळू होता, तो आजही दयाळू आहे आणि युगांपर्यंत तो दयाळू राहणार। अशी अद्भुत कामं, अशी अद्भुत गोष्टी परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगात झाली आणि आपण पाहत आहोत, आपण ऐकत आहोत। आजही या साक्षी आपल्या कानावरती पडत आहे। कित्येक देवाने सेवक उभे केलेले आहेत आणि त्या सेवकांच्या द्वारे देव आजही काम करत आहे। त्या सेवकांच्या द्वारे देव आजही लोकांची भेट घेत आहे आणि साक्ष ऐकल्यामुळे लोकांचा आजही या गोष्टीवरती विश्वास आहे की देव जिवंत आहे, देव आजही काम करतो।
आणि देवाची हीच पद्धत, देवाची हीच कार्यप्रणाली आपण परमेश्वराच्याच पवित्र मुखातून ऐकली की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावं आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळं व्हावं. समजण्याला कठीण गोष्ट आहे, परंतु तुम्ही आत्म्याने समजा. या आपण परमेश्वराच्या पवित्र प्रकाश झोतामध्ये परमेश्वराची ही गोष्ट अगदी आत्म्यामध्ये अनुभवू, आत्म्यामध्ये समजून घेऊ की येशू काय बरं म्हणत आहे. ही घटना तेव्हाची आहे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या पृथ्वीवरती होता. देवाचं काम करत होता, देवाच्या योजना सांगत होता, देवाचं मन आणि देवाचं रहस्य तो समजावत होता, शिकवत होता, पटवून देत होता. इतकंच नव्हे तर कैक लोकांच्या आत्म्याला तो स्वर्ग राज्यासाठी तयार करत होता. तो पश्चातापाच्या विषयी सांगत होता, पाप क्षमेविषयी सांगत होता, मन फिरवण्याविषयी सांगत होता आणि आपले लक्ष थेट देवाकडे लावा याविषयी सांगत होता. येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला तेव्हा त्यांनी जगाला पटवून दिलं, जगाला सांगितलं, समजावलं स्वर्गाच्या राज्याच्या गहन गोष्टी. त्यांनी हे समजा जे देवाविषयीच्या मिथ्या आहेत, देवाविषयीच्या ज्या फक्त केवळ आणि निव्वळ कल्पना आहेत, देव त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने चांगला आहे. लोकांनी किंवा आजही लोक जे स्वतःला फार मोठे काहीतरी विचारवंत थोर असे समजतात, त्यांनी देवाची काहीतरी एक चुकीची ओळख जगाला सांगितलेली आहे. देव क्रोधिष्ट आहे, देव क्रोध करणारा आहे, देव निर्दयी आहे, देवाला काही समजत नाही, देवाला दिसत नाही, आपलंच काही ते भाग्य आहे, आपल्या नशिबात जे आहे ते होणार म्हणजे होणारच. परंतु असं नाहीये. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुझ्या विरोधात असलेलं विधीचं विधान मी क्रुसावरती खोडून काढलेलं आहे. ते तुझ्या विरोधात बनलेलं आहे त्याला मी माझ्या सामर्थ्याने तुझ्या दिशेने करेन. एवढा तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. लोक जगातले जे फार मोठे थोर स्वतःला काहीतरी धर्मपंडित धर्मपुढारी समजतात, त्यांनी चुकीची ओळख ठेवलेली आहे. परंतु परमेश्वर तसा नाहीये. परमेश्वर प्रेमळ आहे, परमेश्वर दयाळू आहे, परमेश्वर कनवाळू आहे, परमेश्वर धीराने सहन करणारा आहे. ही एक अद्भुत आणि अस्सल ओळख परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने जगाला दिली. तो त्यावेळेलाही देत होता, आजही परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या दासांद्वारे, त्याच्या लोकांच्या द्वारे, ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर स्वतः स्वर्गातून स्पर्श करत आहे, त्या प्रत्येक माणसाच्या जीवनाद्वारे जगाला ओरडून सांगत आहे देव जिवंत आहे, तो दयाळू आहे, तो कनवाळू आहे आणि प्रत्येकाकडे त्याचं वैयक्तिक लक्ष आहे. त्यांनी जातीने तो ओळखतो. येशू ख्रिस्ता ही घटना जी आपण वाचलेली आहे, ही घटना जी आपण समजत आहोत, शिकत आहोत, ती काय म्हणत आहे. येशू ख्रिस्ताने एका जन्मापासून आंधळ्या असलेल्या माणसाला दृष्टी दिली. एका अद्भुत अशा कृतीतून परमेश्वराने आपला बलाढ्य सामर्थ्य त्या जन्मापासून आंधळ्या असलेल्या मनुष्याला दृष्टी देऊन जगासमोर सादर केलं. आजही ही घटना आपण वाचतोय, त्याच्यातून शिकतोय आणि आपल्याला त्याच्यातून विश्वास मिळतोय. आणि बायबल म्हणत आहे, बायबल सांगत आहे की ही घटना जेव्हा घडली तेव्हा तिथले धर्मपंडित लोक, नियमशास्त्राचे शिक्षक, नियमशास्त्राचे शिकवणारे धर्मपंडित लोक, धर्मपुढारी लोक, नियमशास्त्र कट्टरतेने पाळणाऱ्या लोकांचे समूह येशू ख्रिस्ताच्या विरोधात होता. कारण लोक त्या लोकांकडे जाण्याऐवजी येशूकडे यायची, येशूचा मागोवा घ्यायची, येशूला ऐकणं ते पसंत करायचे, येशूला पाहणं ते पसंत करायचे. कारण येशू हा फार काहीतरी गुंतागुंतीच्या भाषेतून नव्हे, फार काहीतरी शब्द कौशल्याच्या भाषेतून नव्हे, तर परमेश्वराच्या शब्दातून, स्वर्गीय शब्दातून, शांती देणाऱ्या शब्दातून परमेश्वराचं मन लोकांसमोर ठेवायचं. परमेश्वराचं मन समजण्यासाठी देवाने त्याची वचनं दिलेली आहेत. परंतु ही वचनं माणसाला स्वतःलाच कळाली नाही तर तो दुसऱ्याला काय बरं समजावणार. आणि स्वतःला न कळाल्यामुळे, परमेश्वराचं मन स्वतःला न कळाल्यामुळे हे धर्मपंडित, धर्मपुढारी, नियमशास्त्राचे शिकवणारे हे सगळे लोक परमेश्वराच्या स्वभावाला फार गुंतागुंतीचं करून ठेवायचे. फार काहीतरी शब्द कौशल्याने सांगण्याच्या बहाण्यामध्ये परमेश्वराचा चुकीचा स्वभाव लोकांसमोर ते सादर करायचे. परंतु परमेश्वर येशू तसा नव्हता. अरे तो देवापासून आलेला देव, तो देवापासून आलेला त्याचा एकमेव पुत्र, तो देवाच्या स्वभावाला कसा काही चुकीचा सादर करेल. नाही, त्याने अस्सल सादर केलं. त्याने अस्सल स्वभाव जगासमोर ठेवला की तो प्रेमळ आहे. दिलं असं आहे की ज्या वेळेला येशू ख्रिस्ताने या जन्मापासून आंधळ्या असलेल्या माणसाला बरं केलं आणि ही घटना चहूकडे पसरली, चहू प्रांतात पसरली, लोकांमध्ये ही गोष्ट, ही साक्ष लोकांसमोर आली, तेव्हा त्यावेळेचे धर्मपंडित लोक, धर्मपुढारी लोक, धर्मशास्त्राचे शिकवणारे, नियमशास्त्राचे शिकवणारे, स्वतःला ज्ञानी विचारवंत असे समजणाऱ्या लोकांना येशू ख्रिस्ताचा राग आला. त्यांना हे पसंत नव्हतं. त्यांना हे ऐकवेनाच की एक माणूस म्हणतोय की मला दिसत नव्हतं, मी जन्मापासून आंधळा होतो, मला त्या माणसाने बरं केलं, मला येशूने बरं केलं. हे त्यांना ऐकवेनाच. म्हणून त्याची चौकशी करण्यात आली, त्याला बोलवण्यात आलं.
भर सभेमध्ये त्याला बोलवण्यात आलं, त्याची विचारणा करण्यात आली, त्याची कसून चौकशी करण्यात आली की खरखरच तू आंधळा होतास का, की आपलं येशूचं नाव मोठं व्हावं म्हणून तू बोलतोय. तो बोलतो नाही, मी आंधळा होतो म्हणजे होतो. मी जन्मापासून आंधळा होतो, मला दिसत नव्हतं, मला रंग कळत नव्हता, आकार कळत नव्हता, माणसं कळत नव्हती, परंतु त्या माणसाच्या मुळे म्हणजे येशूमुळे मला दिसायला लागलं. त्यांना ऐकवेना, त्यांना सहन होईना, म्हणून त्यांनी ह्या मुलाच्या आई वडिलांना बोलावलं. मुलाच्या आई वडिलांना बोलावलं, त्यांची पण कसून चौकशी करण्यात आली की हा तुमचा मुलगा खरखरच जन्मापासून आंधळा होता का. त्यांनी साक्ष दिली, हा होतो, जन्मापासून आंधळा होता. मग तुमच्या मुलाला आता दिसतंय, ह्यावरती तुमचा विश्वास आहे का. आई वडील सांगतात, हो त्याला दिसतंय, आता तो ओळखतोय, आता त्याला चेहरे समजतायत, आता त्याला खाच खळगे समजतायत, आता त्याला टेकडी समजते, रस्ता समजतोय, आता त्याला सर्वसाधारण माणसाप्रमाणे दिसतंय. तरी सुद्धा त्यांना ही गोष्ट सहन होईना, त्यांना ही गोष्ट कळेना, त्यांना ही गोष्ट पटेना. त्यांना राग, अजून राग. परत त्या मुलाला बोलावतात आणि पुन्हा एकदा तो येशूची साक्ष त्यांच्या समोर देतो. ह्यांना ती सहनच होईना, ते त्या मुलाला काढून टाकतात, त्या मुलाला हकलून लावतात. आणि ज्यानंतर येशूची आणि या मुलाची भेट होते. कारण ज्या वेळेस या मुलाला ही दृष्टी प्राप्त होणार होती त्यावेळेला तो आंधळा होता. येशूने मातीचा चिखल करून त्याच्या डोळ्याला लावला होता आणि सांगितलं होतं, शिलोह नावाच्या तळ्याजवळ जाऊन आपले डोळे धु. आणि तेव्हा जाऊन यांनी येशूच्या सांगण्याप्रमाणे त्या तळ्याजवळ जाऊन आपले डोळे धुतले. आणि बायबल म्हणतं, येशूच्या सामर्थ्याने, येशूच्या शब्दावर विश्वास ठेवून या मुलाला दृष्टी प्राप्त झाली. एक अद्भुत चमत्कार तिथे घडला. कारण जेव्हा येशूच्या द्वारे त्याला दृष्टी प्राप्त झाली तेव्हा त्याने येशूला डोळ्यांनी पाहिलं नव्हतं. तेव्हा येशूची आणि त्याची भेट होते. आणि मग येशू त्याला सांगतो की पहा, मी जगात न्याय निवाड्यासाठी आलेलो आहे. त्यांना दिसत नाहीये, त्यांना दिसायला हवं, आणि ज्यांना दिसतं त्यांनी आंधळं व्हावं, यासाठी मी आलेलो आहे. येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवरती त्याची येण्याची एक फार मोठ्या भूमिकेतला एक भाग सांगितला. तो म्हणतोय की ज्यांना दिसत नाहीये त्यांना दिसावं, आणि ज्यांना दिसतंय त्यांनी आंधळं व्हावं. आता तुम्ही म्हणत असाल की आम्हाला पण दिसतंय, आम्ही पण डोळस आहोत, आम्ही पण बघू शकतो आकार उकार, रंग, झाडं झुडपं, माणसं, प्राणी मात्र आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय. तर याचा अर्थ येशू आम्हाला म्हणतोय का की तुम्हाला जे दिसतं ते तुम्ही आंधळं व्हावं म्हणून मी जगात आलोय? नाही नाही नाही, देव तुम्हाला म्हणत नाहीये. हे बाह्य, हे शारीरिक डोळ्यांविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत नाहीये, हे आध्यात्मिक डोळ्यांविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. शारीरिक डोळ्यांविषयी प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करतोच आहे, परंतु ज्या लोकांमध्ये येशू ख्रिस्त उभा आहे ते नियमशास्त्रांचे स्वतःला थोर म्हणणारे, विचारवंत म्हणणारे, स्वतःला काहीतरी ज्ञानी असे समजणारे, शास्त्रांचे अभ्यासक, धर्मपुढारी, धर्मशिक्षक अशा समजणाऱ्या लोकांना म्हणतोय की तुम्ही जे असं म्हणता की आम्हाला सगळं समजतं, आम्हाला सगळं माहिती आहे, आणि तुम्ही जे असं समजता की आम्ही डोळस आहोत, आम्हाला देवाविषयी माहिती आहे, आम्हाला देवाच्या गोष्टींविषयी माहिती आहे, तुम्ही जे स्वतःला डोळस समजताय ना, खरं म्हणजे तुम्ही डोळस नाही, तुम्ही आंधळे आहात. येशू म्हणतोय जे तुम्ही स्वतःला दिसणारे असे समजता ते तुम्ही आंधळं व्हावं म्हणून मी आलोय. आंधळं व्हावं म्हणजेच खंडन करतो मी तुमच्या गोष्टींचं, मी खंडन करतो. जे तुम्ही तुमचा मानवीय संप्रदाय लोकांसमोर चालू ठेवलेला आहे, जी तुमची डोक्यातून आलेली कल्पना, डोक्यातून आलेले विचार, डोक्यातून आलेली शिकवण लोकांना सांगून जे जिवंत देवापासून तुम्ही लोकांना भरकटवलेलं आहे ते मी तुमचं खंडन करतो. येशू ख्रिस्त म्हणते ज्यांना दिसत नाहीये त्यांना दिसावं. काय दिसत नाहीये? देवाचं मन दिसत नाहीये तुम्हाला, देवाचा स्वभाव तुम्हाला अजून परफेक्ट दिसत नाहीये, देवाची योजना तुम्हाला परफेक्ट दिसत नाहीये. मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे मी तुम्हाला ती दृष्टी देतो, मी तुम्हाला तो डोळसपणा देतो, मी तुम्हाला तो दृष्टिकोन देतो. आणि जे स्वतःला म्हणतात की आम्हाला सगळं समजतं, आम्हाला सगळं कळतं, आम्हाला देव कळतो, देवाच्या गोष्टी कळतात, मुळात तुम्हाला काहीच कळत नाहीये. जे तुम्ही स्वतःला ज्ञानी समजणारे आहात, आजही जगामध्ये असे ज्ञानी समजणारे, विचारवंत समजणारे, धर्मशिक्षक, धर्मपुढारी आजही आहेत. आजही ते आपला मानवीय संप्रदाय चालवत आहेत. आजही किती पंथ तुम्हाला दिसतील, मानवीय संप्रदाय ते चालवत आहेत. परंतु परमेश्वर म्हणतोय ज्यांना दिसतंय त्यांनी आंधळं व्हावं. कशाविषयी? ज्यांना तुम्हाला जे असं वाटतं की मला सगळं कळतंय, मुळात तुम्हाला कळालेलंच नाहीये, मुळात तुम्हाला देवच कळालेला नाहीये, मुळात तुम्हाला देवाची गोष्टच कळालेलं नाहीये, देवाचं मनच तुम्हाला कळालेलं नाहीये. आणि ज्या काही तुम्ही तुमची मानवी शिकवण केली तुम्हाला आंधळं करतो, म्हणजे मी त्याचं खंडन करतो. ही घटना अधिक सविस्तर समजण्यासाठी आपण बायबलमध्ये जाऊ. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त एका डोंगरावरती प्रवचन देत होता, उपदेश करत होता. आणि नेहमीप्रमाणे ही शास्त्री लोक, धर्मपुढारी लोक, धर्मशास्त्राचे शिकवणारी लोक नेहमीप्रमाणे येशू ख्रिस्ताला काहीतरी बोलण्यात पकडावं, त्याला काहीतरी अटकाव टाकावा, त्याला फसवावं
म्हणून पण अशा चालीरीती करत असतात. त्यामध्ये त्यांनी एक चाल अशी खेळली की त्यांनी एका व्याभिचार करत असलेल्या स्त्रीला पकडून येशूच्या पुढ्यात आणून टाकलं. येशूच्या पुढ्यात नेलं. प्रवचन चालू आहे, लोक ऐकतायत आणि हे येशू ख्रिस्ताला काहीतरी करायचं, येशूला फसवायचं, येशूवर खटला चालवायचा, येशूवरती केस टाकायची, येशूला तुरुंगात डांबून ठेवायचं, असं यांनी कट रचला होता. आणि त्यांनी त्या व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला पकडलं आणि येशूच्या समोर आणून टाकलं आणि येशूला म्हणालं, सांग आम्हाला की आम्हाला मोशेचं नियमशास्त्र सांगतं असं पाप करणाऱ्याला दगडाने ठेचून मारावं, दगडाने ठेचून मारून टाकावं. मोशेचं नियमशास्त्र म्हणजे जुन्या करारामध्ये यहुदी लोकांबरोबर जुना करार जो स्थापन केला तो मोशेच्या द्वारे स्थापन केला. आणि मोशेच्या द्वारे जे नियम, ज्या आज्ञा देण्यात आल्या होत्या त्यामध्ये ही एक आज्ञा अशी होती की असं व्याभिचार करणारा व्याभिचाराचं पाप करणाऱ्या माणसाला दगडाने ठेचून मारून टाकायचं, दगडाने ठेचायचं, त्याचं जीणं मुश्किल करून टाकायचं, अशी आज्ञा होती. आणि ह्या आज्ञेअंतर्गत ह्या लोकांनी, ह्या शास्त्री फरुषांनी त्या येशूच्या समोर आणलं. येशूची परीक्षा पाहिला, बघूया काय बोलतोय हा जर नाही बोलला की हिला मारू नका असं बोलला तर सगळीकडे पसरवायचं की येशू आम्हाला मोशेच्या नियमशास्त्रात वागायला शिकवतो, म्हणजेच येशू आम्हाला देवाच्या विरोधात वागायला शिकवतो. आणि येशू हा बोलला तर सांगायचं की हा काय प्रेमाच्या भाषेत शिकवतोय, हा काय प्रेमाविषयी सांगतोय. म्हणजे एकंदरीत काय येशूला खोटं ठरवायचं, येशूला शब्दात पकडायचं, येशूविषयी अफवा पसरवायची, येशूविषयी खटला चालवायचा, हा यांचा प्लान होता. आणि ह्यांनी काय प्लानसाठी काय वापरलं, नियमशास्त्र वापरलं. देवानी ज्या योजना पहिल्यापासूनच दिल्या होत्या त्या योजनेचा आधार घेऊन ते येशू ख्रिस्ताला पकडायला आले. पण त्या लोकांना, त्या ज्ञानी लोकांना, अतिज्ञानी लोकांना हे माहिती नाही की ज्याच्याशी बोलताय ना तो तुमचा बाप आहे, त्याला माहिती आहे, त्याने आज्ञा दिलेल्या आहेत, तो त्याच्यापासून आलेला पुत्र आहे, त्याला माहिती आहे. तेव्हा ज्या नियमशास्त्राचा आधार घेऊन ह्या शास्त्री वर्गाने येशूला पकडण्याचा कट रचला होता त्याच नियमशास्त्राच्या द्वारे येशूने सांगितलं की तुमच्यात जो निष्पाप त्याने पहिला दगड हिला मारा. कारण स्तोत्र संहिता अध्याय 51 मध्ये दाविदाच्या द्वारे स्तोत्रामध्ये लिहिलंय, मी जन्माचाच पापी, मी आईच्या गर्भाशयात असतानाच पापी. म्हणजे मनुष्य जन्माचाच पापी आहे आणि जन्माचाच पापी याचा अर्थ तुम्ही जे हिला दोष लावायला आलेला आहात मुळात तुम्ही पण पापी आहात, आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताने पाहिलं की नियमशास्त्राचा आधार घेऊन मला अडकवायला जात आहेत. येशूने नियमशास्त्रच सांगितलं की नियमशास्त्राचा आधार घेऊनच सांगितलं की तुमच्यात जो निष्पाप त्याने पहिला दगड हिला मारा. कोणी मारायला तयारच नाही, कारण त्यांना माहिती आहे की ज्या नियमशास्त्राचा आधार घेऊन आम्ही येशूला अडकवायला आलो त्याच नियमशास्त्राच्या आधारावरती आम्ही खोटे ठरू जर आम्ही हिच्यावरती दगड मारला तर. बायबल म्हणतं म्हाताऱ्यापासून लहान मुलापर्यंत सगळ्यांनी आपले दगड खाली टाकले आणि आपापल्याकडे निघून गेले. येशू तिला म्हणाला, बाई तुला दोष लावणारे कुठे गेले? ते म्हणतात ते निघून गेले, तुला दोष लावणारे कोणी तुला दोष ठरवलं नाही का? जा, मी तुला दोष लावत नाही, इथून पुढे पाप करू नको. देवाने तिलाही वाचवलं आणि देवाने त्यांचं खंडन केलं. ते मानवीय संप्रदायाने स्वतःला ते काहीतरी पवित्र समजत होते, स्वतःला काहीतरी ज्ञानी समजत होते, स्वतःला काहीतरी पाक समजत होते. परंतु या जगामध्ये जर कोण पवित्र आहे तर तो केवळ परमेश्वर आहे. खरी पवित्रता त्याच्यापासून वाहते, त्याच्यामधून येते. खरा पवित्र तो आहे. आणि हे स्वतःला पवित्र समजून तिला दोष करायला, तिला मारायला पाहत होते. येशूने त्यांच्या समजुतीचं खंडन केलं. ते स्वतःला काहीतरी डोळस समजत होते की आम्हाला काहीतरी भारी समजतं. येशूने त्यांचं जागच्या जागी खंडन केलं, लगेच निघून गेले. एकाही माणसाने त्याच्यावरती दगडमार केली नाही. ही घटना अशी आहे. येशू ख्रिस्त समाजस्थानामध्ये शिकवत होता. इकडे पण हे शास्त्री भरुषांनी येशूचा काय पाठलाग सोडला नव्हता. कुठेतरी याला बोलण्यात पकडायचं, कुठेतरी याला फसवायचं, कुठेतरी याच्यावरती खटला चालेल असं काहीतरी शोधायचं, कुठे येशू चुकतोय का हे बघायचं. पण त्याने हे माहित नाही, अरे तो बरोबरीचा परमेश्वर आहे. त्याच्या ठाई सगळं उत्तम आणि त्याच्या ठाई सगळं होय, त्याच्या ठाई सगळं सकारात्मक, त्याच्या ठाई सगळं प्रकाशाचं आहे. त्यांना हेच माहिती नाही. सभास्थानाच्या शब्दाच्या दिवशी सभास्थानामध्ये येशू ख्रिस्त शिकवत असताना तिकडे सुद्धा ही शास्त्री फरुशी येशूकडे टक लावून बघत होती की हा आता कोणाला बरं करतोय का बघूया. जर हा बरं करतोय तर आपण लगेच दोष लावायचा, कारण शब्दाच्या दिवशी काम करू नये असा नियमशास्त्र आहे. शब्दाच्या दिवशी काम करायचं नाही असा नियमशास्त्र आहे. मग हा बघूया लोकांना बरं करतोय का. आणि तिकडे येशूने त्यांच्या मनातली ती चलबिचलता ओळखली. येशूने त्यांच्या हृदयातला कुटील कट ओळखला आणि तिकडे एक वाळलेला हाताचा माणूस होता. येशू म्हणाला, इकडे ये. आणि येशू म्हणाला, आपला हात लांब कर. आणि त्या वाळलेल्या हाताचा माणूस येशूच्या शब्दासरशी जागच्या जागी बरा झाला. एवढं मोठं अद्भुत काम तिकडे झालं. कुठले हे स्वतःला ज्ञानी समजणारे धर्मशिक्षक, धर्मपुढारी, ज्ञानी, विचारवंत उठले हे. तुम्हाला समजतं का? येशूला बोलता येते, तुम्हाला समजतं का? परमेश्वराने मोशेच्या द्वारे नियमशास्त्र दिलेलं आहे.
परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिलेली आहे, शब्बाताच्या दिवशी काम करायचं नाही. मग तुम्ही लोकांना बरं कसं करता? येशू म्हणाला शब्बाच्या दिवशी चांगले करणे योग्य की वाईट करणे योग्य? कायदेशीर सांगा. शब्बाताच्या दिवशी प्राण घेणं योग्य की जीव वाचवणं योग्य? कायदेशीर सांगा. तुमच्यात असा कोण आहे त्याच्या बैलाला आणि गाढवाला शब्बाताच्या दिवशी कोणी पाणी पाजायला नेणार नाही? तुमच्यात असा कोण आहे की ज्याचा एकच मुलगा आहे, त्याच्याकडे एकच बैल आहे, आणि शब्बाताच्या दिवशी ते लोक विहिरीत पडले, तर तुमच्यातला कोण माणूस शब्बाताच्या दिवशी वाचवायला जाणार नाही? आवाज बंद झाला. येशू म्हणाला शब्बात माणसांसाठी झालाय, माणूस शब्बातासाठी झालेला नाही. तिकडे आवाज बंद, निघून गेले. जे असं म्हणतायत की आम्हाला सगळं दिसतं, आम्हाला सगळं कळतं, येशू म्हणतो ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. तुमचं खंडन करतो. आंधळे होणे, आंधळे करणे म्हणजे येशू म्हणतो मी खंडन करतो. तुम्ही मानवीय संप्रदायाने चालताय, तुम्ही मानवीय शिकवणुकीच्या द्वारे चालताय. तुम्ही समजताय की तुम्हाला सगळं कळतंय, पण मुळात तुम्हालाच कळालेलं नाहीये. पण ज्यांना नाही कळालंय ना त्यांना मी सांगायला आलेलो आहे. ज्यांना नाही समजत आहे ना त्यांना मी समजवायला आलेलो आहे. ज्यांच्याकडे तो आध्यात्मिक दृष्टिकोन नाही आहे ना त्यांना मी ती दृष्टी द्यायला आलोय. म्हणूनच आजचं वचन असं म्हणतं ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावं, आणि ज्यांना दिसतंय त्यांनी आंधळं व्हावं. त्यांचं खंडन करतो. मानवी शिकवणुकीचा, मानवीय संप्रदायाचा, मानवीय बुद्धीचा मी खंडन करतो. कारण देव मानवीय बुद्धीला समजत नाही, त्याला हृदय लागतं देवाला समजायला. असंच एक वेळ अशी होती, येशू ख्रिस्त त्याचे शिष्य होते, तेव्हा तिकडे काही लोक होती आणि येशूचे शिष्य काहीतरी खात होते. तेवढ्यात ते शास्त्री आणि फरीसी वर्ग म्हणाला तुमचे शिष्य असे कसे? वाड वडिलांपासून चालत आलेल्या परंपरेचं खंडन करतात अशी कशी तुमची लोक? जेवताना हात पण धुवत नाही. आता हात धुणं आत्ताच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये हात धुणं म्हणजे आता कोरोना आहे, हात धुवा हे धुवा तो भाग वेगळा, ते मी नाही सांगत आहे तुम्हाला. त्या काळामध्ये हात धुणं आणि आध्यात्मिकपणा ह्याचं काहीतरी कनेक्शन होतं. हात धुणं आणि वाडवडिलांची परंपरा ह्याचं काहीतरी. आता मला सांगा तुमच्या हात धुण्याने तुमचा आत्मा थेट काय स्वर्गात जाणार आहे का? नाही. हात धुणं हे एक जनरल काम झालेलं आहे. आता हात धुणं आताच्या या काळामध्ये कंपल्सरी करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. पण त्यावेळेला त्यांचं असं होतं की हात धुणं म्हणजे देवाशी काहीतरी संभाषण ठेवणं. अरे हात धुणं ती एक ती प्रक्रिया आहे, त्याला तुम्ही ते जोडू नका. तुम्हाला हात धुण्याची गरज नाहीये, तुम्हाला हृदय धुण्याची गरज आहे. येशू म्हणतो तुम्हाला हात धुण्याची गरज नाही. तुम्ही वाड वडिलांपासून आलेल्या परंपरा चालवायला बघता आणि देवाच्या आज्ञा मोडता. तुम्ही म्हणता की आम्ही आई वडिलांना करायची सेवा आम्ही देवाला कुर्बान केली, पण तोच देव म्हणतो तू आपल्या आई वडिलांचा सन्मान कर. तोच देव म्हणतो तू आपल्या आई वडिलांचा मान राख. आणि तुम्ही सांगता की आई वडिलांना द्यायची सेवा ही देवाला कुर्बान केली. ही तुमची शिकवण आहे, हे तुमचं मत आहे, हे तुमचे विचार आहेत, हे देवाचे विचार नाही. जे स्वतःला ज्ञानी समजतात, स्वतःला ज्ञानी समजतात, स्वतःला विचारवंत समजतात, धर्माचे शिक्षक समजतात, धार्मिकतेचे शिक्षक समजतात, पण मुळात तुम्हाला काहीच कळत नाहीये. तुम्हाला जे असं वाटते की मला दिसतंय, पण ते तुम्हाला दिसत नाहीये. हात धुणं ही वाडवडिलांपासून चालून आलेली परंपरा. पण तुम्हाला हात धुवायची गरज आहे की तुम्हाला मन धुवायची गरज आहे? हे परमेश्वर म्हणतोय. येशू ख्रिस्त म्हणतोय की जे बाहेरून आतमध्ये जातं ते माणसाला विटाळत नाही, पण जे आतून बाहेर येतं ते माणसाला विटाळतं. आतून ज्या काही गोष्टी बाहेर निघतात ते माणसाला विटाळतं. म्हणजे एकंदरीत काय की लोकांनी जे स्वतःला ज्ञानी समजतात, धर्माचे शिक्षक समजतात, काहीतरी स्वतःला अध्यात्माचे काहीतरी मोठे पुढारी समजतात, त्यांनी काय शिकवण ठेवलेली आहे की देव निर्दयी आहे, देव कठोर आहे, देव कोपतो देव. पण तुम्हाला माहिती आहे का देव दयाळू आहे, देव धैर्याने सहन करणार आहे. मी तुम्हाला माझीच साक्ष सांगतो. त्यावेळेस माझी आई होती, त्यावेळेस माझी आई आजारी होती मी येशूकडे येण्याच्या अगोदर, आणि कोणीतरी मला सांगितलं की कोणतरी बाबा आहे तिकडे, तुम्ही जा आणि तिकडे तुम्ही त्या आईसाठी काहीतरी इलाज करा. आणि मी तिकडे गेलो. बरीच लोक तिकडे जायची आणि मग त्यांनी बरेच काहीतरी विधी विधान काहीतरी दिलेलं, बरंच काहीतरी होतं. माझं येणं जाणं होतं कारण माझ्या आईला बरं वाटायला पाहिजे असं माझी तीव्र इच्छा होती आणि मी तिथे जायचो. एक दिवस मी तिथे बसलो आणि मला सहज माझ्या मनात आलं, आणि मी तो भरपूर मोठा बाबा होता, तो त्याची चलती होती तिकडे, बरीच लोक तिकडे यायची. आणि मी त्यांना विचारलं देवाला गैरसमज होतो का? माझा प्रश्न ऐका नीट. मी त्यावेळेला खूप लहान होतो, मला वाटतं म्हणजे माझी तेव्हा 10वी पण झाली नव्हती, कारण मी 9वीत असताना माझी आई मरण पावली. म्हणजे मी खूप 9वीच्या अगोदरच्या वयात होतो. आणि मी त्यांना विचारलं की देवाला गैरसमज होतो का? ते म्हणाले हो होतो. अरे बापरे, ते उलट झालं. कारण
माणसाला गैरसमज होतो तेव्हा भांडणं लागतात, माणसाला गैरसमज होतो तेव्हा नाती तुटतात, माणसाला गैरसमज होतो तेव्हा तेव्हा युद्ध होतात. आणि आता देवालाच गैरसमज झाला माझ्याविषयी तर माझी काही खैर नाही. समजते तुम्हाला? एक मानवीय आध्यात्मिकतेचा स्वतःला गुरु म्हणणारा माणूस असं म्हणतोय, मला सांगतोय, आणि मग त्यांनी काही रेफरन्स दिले, त्यांनी काहीतरी शास्त्रांतले मला रेफरन्स दिले. मी म्हटलं अरे असं होऊ शकत नाही. माणसाला गैरसमज होतो ती गोष्ट ठीक आहे, पण देवाला पण गैरसमज होतो, तर माझ्यात आणि देवात फरक तो काय? देवाला गैरसमज व्हायला नाही पाहिजे. देवाला जर गैरसमज झाला तर माझी धडगतच नाही. माणसांमध्ये गैरसमज होतात तेव्हा अक्षरशः नाती तुटतात, माणसांमध्ये गैरसमज होतात, भांडणं होतात, माणसांमध्ये गैरसमज होतात, युद्ध होतात, मारामारी होते. गैरसमज झाल्यावरती हा असाच बोलला, तो तसाच बोलला, मारामारी होते. आणि इकडे देव, ज्याला आपण काहीतरी एक बलाढ्य शक्ती समजतो, त्याला गैरसमज झाला जर माझ्याविषयी, मी काही दुसरं बोलायला गेलो आणि त्यांनी काही दुसरं समजलं तर माझी तर काही खैरच नाही. पण जेव्हा मी येशूकडे आलो तेव्हा मला समजलं देवाला गैरसमज होत नाही. कारण बायबल म्हणतं, येशू म्हणतो, देव अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. बायबल म्हणतं देवाने तुझ्या डोक्यावरचे केस देखील मोजलेले आहेत, एवढा तो तुला जाणतो. बायबल म्हणतं तुझ्या हृदयामध्ये चालत असलेल्या प्रत्येक कल्पनेच्या प्रत्येक शब्दाशी तो परिचित आहे, एवढा देव तुम्हाला ओळखतो. मग मला सांगा, आता मला देवाला धन्यवाद आहे, येशूला धन्यवाद आहे की त्याने मला त्याच्या जवळ घेतलं आणि त्याने माझं आंधळपण काढून टाकलं. कुठलं आंधळपण? आध्यात्मिक आंधळपण काढून टाकलं, आत्म्याचं आंधळपण काढून टाकलं. त्याने मला डोळस केलं. येशू म्हणतो ज्यांना दिसत नाही त्याने दिसावं. हा मला दिसत नव्हतं. काय दिसत नव्हतं? की देव प्रेमळ आहे, देव कनवाळू आहे, देव जळ आहे, देव सर्वव्यापी आहे, देव सर्व जाणता परमेश्वर आहे, त्याला सगळं माहिती आहे. आणि म्हणूनच तर बायबलमध्ये किती धडधडीत साक्ष लिहिलेली आहे. येशू ख्रिस्ताला नतनेल नावाचा माणूस भेटायला आला आणि जेव्हा तो लांबूनच येत होता, पहिल्यांदाच नतनेल येशूला भेटत होता. लांबूनच येताना येशूने त्याला सांगितले की तू खरा खुरा इस्रायली आहे, तुझ्या ठाई कपट नाही. नतनेल अवाक राहतो की मी येशूला पहिल्यांदाच भेटायला आलोय. तेव्हा येशू समोर तो म्हणतो की तुम्हाला माझी ओळख कशी काय, एवढं तुम्ही मला कसं काही जाणता? तेव्हा येशू म्हणाला, मला भेटण्याच्या अगोदर तू अंजिराच्या झाडाखाली उभा होतास तेव्हाच मी तुला पाहिलं. विचार करा, येशू एवढा जाणतो. बायबलमध्ये लिहिलंय, येशू ख्रिस्त एका गावातून जात असताना चालून चालून दमलेला येशू विहिरीजवळ बसला. तिकडे एक शोमरोनी स्त्री पाणी भरायला आली. ती पाणी भरायला येणार एवढ्यात येशूने तिला प्रश्न केला, मला प्यायला पाणी दे. ती अवाक राहिली, म्हणते मी शोमरोनी आणि तुम्ही यहुदी, तुम्ही उच्च जातीचा माणूस आणि मी खालच्या जातीचा असून सुद्धा तुम्ही माझ्याकडे प्यायला पाणी मागतोय, कसं काय? येशूने दाखवून दिलं की येशू समोर जातपात काय मायने ठेवत नाही. येशू तिला म्हणाला की देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्याव्यास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण, हे जर तुला कळाले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. जा आपल्या नवऱ्याला बोलावून आण. ही शोमरोनी स्त्री येशूला उत्तर देते, मला नवरा नाही. म्हणतो ठीक उत्तर दिलं. येशू म्हणतो ठीक उत्तर दिलं, कारण तुला 5 नवरे होते आणि आता तू ज्याच्या बरोबर राहते तो तुझा नवरा नाही. अवाक होते ती, आश्चर्यचकित होते, विस्मित होते. आपले सगळे घागर कळशी तिथेच फेकते आणि ती थेट आपल्या गावामध्ये निघून जाते. चला चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले त्या माणसाला पाहायला चला. येशू तुमच्या भूतकाळ जाणतो, येशू तुमच्या वर्तमान काळाशी परिचित आहे, येशू तुमच्या भविष्य काळाचे. येशूने जगाचं भविष्य सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्ताने युगाच्या समाप्तीची चिन्ह सांगितलेली आहेत. का तुम्ही आज बातम्या वाचत नाही आहात? का तुम्ही या गोष्टीशी अपरिचित आहात की आता देशादेशामध्ये युद्ध चाललेलं आहे? ही गोष्ट येशू ख्रिस्ताने अगोदरच सांगितली होती की राष्ट्रावर राष्ट्र उठेल आणि राज्यावर राज्य उठेल. तेव्हा तुम्ही पहा की युगाच्या समाप्तीचा काळ जवळ आलेला आहे. येशूने तेव्हा सांगितलंय. येशू फक्त माणसांच्या बाबतीत नाही सांगत आहे, येशू चहूकडल्या बाबतीत सर्वव्यापी परमेश्वर आहे. सांगण्याचं तात्पर्य इथपर्यंतच आहे की जगाची जी समजूत आहे, मानवीय समजूत आहे, माणसाच्या दृष्टीने देवाला समजायला जाऊ नका. तुम्ही देवाकडे पहा, देवाच्या दासांकडे पहा, देवाने ज्याच्या ज्याच्या जीवनात साक्ष घडवलेत त्या सगळ्या माणसांकडे पाहायला चला. तो परमेश्वर आहे. तो आजही तुमचा आंधळपण तो काढून टाकू शकतो, आध्यात्मिकपणाचा आंधळपण काढून टाकतो. आणि जे आजही स्वतःला ज्ञानी विचारवंत समजतात त्या सगळ्या गोष्टीला ते खंडन करतो, म्हणजेच त्यांच्या गोष्टीला तो रद्द करतो, त्यांच्या त्या डोळसपणाला तो आंधळ करतो. याचा अर्थ आजचं वचन असं म्हणतं की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावं. म्हणजे जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अजून पण तुम्ही देवाशी अनभिज्ञ आहात, देवाच्या दयेशी, देवाच्या गोष्टींशी अनभिज्ञ आहात, तुम्हाला मी परिचित करायला आलोय, तुम्हाला ती दृष्टी द्यायला आलोय की देव तुमच्या जवळ आहे. आणि जे असं म्हणतात की आम्हाला सगळं कळतंय, आम्ही ज्ञानी, आम्ही विचारवंत, आम्ही धर्मपुढारी, धर्मशिक्षक, तुम्हाला खरं म्हणजे काहीच कळत नाही. तुम्ही देवाला काय सांगणार? तुम्ही देवाला काय सांगणार? बिन जाणे प्रीत ना होय. जोपर्यंत देवच तुम्हाला तुमची ओळख दाखवणार नाही तोपर्यंत तुम्ही देवाला काय जाणणार? एक माणूस स्वतःच्या कल्पकतेतून नाही समजू शकत. ही देवाची दया व्हावी लागते.
ही देवाची करुणा व्हावी लागते, तेव्हा जाऊन आपल्याला देवाची ओळख होते. देव स्वतःहून आपली ओळख आपल्याला दाखवतो, तेव्हा जाऊन आपल्याला समजतं. आपण आपल्या बुद्धीतून नाही समजू शकत. आपली बुद्धी एक संकुचित आहे, एक मर्यादित आहे, परंतु परमेश्वर अमर्याद आहे. आणि म्हणूनच तुम्ही जे आताचे जे स्वतःला धर्मपंडित, धर्मपुढारी, धर्मशिक्षक, ज्ञानी, विचारवंत, थोर असं समजतात, त्यांच्याकडे जाऊ नका. येशू काय बोलतो ते पहा. आजही येशूचे शब्द जिवंत आहेत. आजही येशू बोलत आहे. तो दाखवतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला असा प्रश्न होता, जेव्हा मी कुठल्या तरी मानवीय गुरुकडे जायचो आणि म्हणायचो की देवाला गैरसमज होतो का? अरे तो म्हणतो हा होतो. आणि मी जर त्याच गोष्टींवरती अवलंबून राहिलो असतो तर आज माझं जगणं मुश्किल झालं असतं. लोकांचा गैरसमज दूर व्हावा म्हणून किती आटापिटा कराव्या लागतात. देवाचा गैरसमज दूर व्हायला तुम्ही कुठे जाणार? पण देवाला गैरसमज होत नाही. हा, मानवीय शिकवण, मानवीय गुरु, मानवीय पद्धती, मानवी ज्ञानी लोक, मानवीय विचारवंत, स्वयंघोषित गुरु काही सांगतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. देव जिवंत आहे. आजही तो तुमची भेट घेतो. बायबल वाचा, त्याचे शब्द वाचा, त्याच्या लोकांच्या सहवासात राहा, साक्षी ऐका आणि देवाच्या दासांच्या द्वारे परमेश्वराच्या शब्दांचा, सुवचनांचा नमुना ऐका. म्हणजे तुम्हाला समजेल देव जिवंत आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच पाहतात, हा मी तुमच्याशी बोलत आहे, देव जिवंत आहे, देव कणवाळू आहे, देव प्रेमळ आहे, त्याने तुम्हाला टाकून दिलेलं नाहीये, तो तुमच्या अगदी जवळ आहे. होय, तो तुमच्या अगदी जवळ आहे. तुमच्या घरातली लोक तुमच्या एवढ्या जवळ नसतील एवढा परमेश्वर तुमच्या जवळ आहे. तुमचा स्वतःचा आत्मा तुमच्या एवढ्या जवळ नसेल जेवढा परमेश्वर तुमच्या जवळ आहे. कारण आपण त्याच्यामध्ये, त्याच्या द्वारेने, त्याच्या ठाई जगतो. म्हणून परमेश्वराच्या राज्यातून आपला जो आध्यात्मिक आंधळपण आहे, जो देव आपल्याला डोळस द्यायला आलेला आहे, ते डोळसपण आपण आनंदाने स्वीकारू आणि पवित्र आत्म्याच्या प्रकाश झोतामध्ये परमेश्वराच्या राज्यात, दयेत आणि प्रेमामध्ये अधिकाधिक वाढू म्हणून कृपा मिळवून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.